मराठी सक्तीबाबत आज मंत्रालयात बैठक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक घेणार बैठक. रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार. मराठी सक्तीचा निर्णय अन्यायकारक. सरनाईकांनी 1 मेची डेडलाईन पुढे ढकलावी. पत्रकार परिषदेतून संजय निरुपमांचं आवाहन. महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकायलाच पाहिजे, मात्र हे करताना दमदाटी गुंडागर्दी सुरू आहे. नाव न घेता इम्तियाज जलीलांचा मनसेला टोला. बंगालमध्ये मतदारांवर दबावासाठी सशस्त्र पोलीस तैनात. जिथे जिथे निवडणुका तिथे तिथे मोदी शहा जातात. संजय राऊतांचा हल्लाबोल. तुमच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा नाही, मला खोट्या प्रकरणात अडकवलं गेलं असं म्हणत न्यायमूर्ती स्वर्णकांत यांच्यासमोर उभं राहण्यास केजरीवालांचा नकार. राज्य शासनाच्या पद्म पुरस्कार समितीमध्ये सांस्कृतिक मंत्र्यांनाच स्थान नाही. सरकारकडून समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय प्रकाशित. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांना स्थान न दिल्यानं चर्चा. आधी ट्रम्प टॉवरचं नाव बदला. मुंबईत मंगलप्रभात लोढांचा ट्रम्प टॉवर. संजय राऊतांच्या निशाण्यावर मंत्री लोढा. अमरावतीच्या परतवाड्यामधल्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आणखी एक 16 वर्षांची पीडिता आली समोर. आतापर्यंत 2 पीडितांनी समोर येऊन दिली अन्यायाची माहिती. टीसीएस प्रकरणातली फरार नीदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. गर्भवती असल्याचं कारण देत जामिनासाठी न्यायालयात अर्ज. गुन्हा दाखल झाल्यापासून नीदा खान फरार. एसआयटीच्या धाडीपूर्वीच निसटली. भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. 7व्या गुन्ह्यामध्ये पुन्हा एसआयटीने घेतला खरातचा ताबा. खरात तपासात सहकार्य करत नाही, स्मृतिभ्रंशाचं नाटक करतो, सरकारी पक्षाचा दावा. भोंदू राजेंद्र गडगेला कोर्टात हजर करणार. गडगेची 4 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार. अनिष्ट तक्रारीनंतर भोंदू गडगे गजाआड. आरएसएसच्या मंचावर बागेश्वर बाबा बोलले त्यामुळे शिवरायांचा अपमान. सभेतच भागवतांनी बकवास बंद करा असं सांगायला हवं होतं. हुसेन दलवाईंचा फुकटचा सल्ला. आधी वादग्रस्त विधान, नंतर लावला शिवरायांचा फोटो. बागेश्वर बाबाच्या रामकथेत मंचावर शिवरायांचा फोटो. वादग्रस्त वक्तव्याचा निषेध झाल्यानंतर शिवरायांचा जय जयकार. गोकुळमधल्या महायुती नेत्यांचं शिष्टमंडळ उद्या घेणार मुख्यमंत्र्यांची भेट. भाजपचा एकही नेता या शिष्टमंडळात नाही. मुख्यमंत्री काय सल्ला देतात याकडे सगळ्या जिल्ह्याचं लक्ष. मनसेने अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला शिकवला धडा. अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेला सापळा लावून पकडलं. मानसरोवर रेल्वे स्थानकाच्या बाहेरची घटना. दुष्काळात 13वा महिना. खत टंचाईच्या काळातच आता माफदा विक्रेत्यांचा आजपासून बेमुदत बंदचा इशारा. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह मार्गावर पहाटे भीषण अपघात. अपघातात 3 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक, एक तरुण. सावधान, राज्यात उष्णतेची लाट येणार. राज्यात उष्णतेचा येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी. अकोला अमरावती तापमान 46 अंशांच्या पुढे. इराणनं संपर्क साधावा. युद्धसमाप्तीच्या चर्चेसाठी ट्रम्प यांची भूमिका. अमेरिका इराण चर्चेचा पेच सुटेना. इराणचे परराष्ट्र मंत्री अरागची पुन्हा इस्लामाबादमध्ये दाखल. होर्मुझमधल्या नाकेबंदीमुळे इराणची मोठी कोंडी. अमेरिकेच्या नौदलानं आतापर्यंत 38 जहाजं परत पाठवली. आज दिल्ली बंगळुरूमध्ये सामना. पाटीदारची सेना अक्षरशः सेनेशी 2 हात करणार.